चौलमधील प्रसिद्ध व पुरातन अशा 7 देवींपैकी एक देवी म्हणजे चौलची शीतला देवी. चौल नाक्यापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर हे पुरातन मंदिर आजही फार प्रसिद्ध आहे. देवीचे स्थान जागृत आहे असे समजले जाते. पौराणिक काळापासून चंपावती आणि रेवती या नावाने प्रसिद्ध असलेल्या सध्याच्या रेवदंडा चौल परिसरात 360हून अधिक मंदिरे होती. यातीलच शीतला देवीचे मंदिर आदिशक्तीचे स्थान म्हणून ओळखले जाते. हिरव्या गर्द नारळी पोफळीच्या छायेत चौलच्या खाडी किनारी हे मंदिर होते. आता भराव झाल्याने खाडीचा किनारा दूर गेला आहे. या देवस्थानाबाबत अनेक आख्यायिका आहेत. या देवीने समुद्राला देखील शरण आणले होते अशी देखील कथा सांगितली जाते. नवरात्र उत्सवात या ठिकाणी अष्टगिरातील महिला वेणी नारळ आणि चोळीच्या खणाने देवीची ओटी भरत असतात. रायगड जिल्ह्यात देवीची जी पुरातन मंदिर आहेत त्यातीलच अलिबाग तालुक्यातील चौलचे शीतला देवीचे मंदिर फार प्रसिद्ध आहे. या मंदिरात पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो. मंदिराचा जीर्णोद्धार 1759 मध्ये झाला. आंग्रे घराण्याची या देवीवर फार श्रद्धा होती. 1785 मध्ये एप्रिलच्या सुमारास राघोजी आंग्रे आपल्या कुटुंबासह देवीच्या दर्शनास आले होते. त्यानंतर 1792च्या ऑक्टोबर मध्ये ते मुलाबद्दल नवस फेडण्यास देखील आले होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबासोबत हत्ती, घोडे आदी सरंजाम व काही लष्कर बरेच दिवस तेथे टळ ठोकून होते अशी नोंद देखील आहे. तसेच दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी आंग्रे कुटुंब देवीच्या दर्शनाला न चुकता येत असत अशी अद्याप देखील प्रथा सुरू आहे. पूर्वीचे आंग्रेकालीन लाकडी कौलारू देवालय पाडून त्याच वास्तूत मूर्तीची जागा न बदलता भव्य सिमेंट काँक्रीटने मंदिर बांधण्यात आले आहे. यासाठी देवीच्या भक्तांनी जीर्णोद्धार समिती स्थापन केली व त्याच जागी 27 मार्च 1990 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन मंदिर बांधण्यास सुरुवात केली. मार्च 1997 मध्ये हे काम पूर्ण झाले व भक्तांसाठी शीतला देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. आजही लाखो भाविक मनपूर्ण भावनेने चौलच्या शीतला देवीकडे येऊन आपल्या इच्छा मांडत असतात व तेथील स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की शीतला देवी आजही भाविकांच्या इच्छा पूर्ण करत असते.